खरवंडीकर बाबांसाठी एक कविता आठवली, कारण आलो आहोत आम्ही त्यांच्या जुन्या घरी, जिथे होता त्यांचा सहवास आणि आजींना जाऊन 1 वर्ष 2 महिने झाले आणि तिथे दडलेल्या आहेत सगळ्या त्यांच्या जुन्या आठवणी. हे क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही, कारण तिथलं सगळं सामान त्यांनी शांतीवन वृद्धाश्रमाला देऊ केलं आहे. आणि म्हणून इथे आल्यानंतर आम्हा सगळ्यांना असं वाटलं की बाबांसाठी एक कविता, जुन्या आठवणी ताज्या झाल्यात तर एक कविता झालीच पाहिजे, म्हणून एक कविता तयार केली आहे. नक्की ऐका. आठवणींच्या सावलीत कवितेचं नाव आहे जुनं घर आणि आठवणींचं दार. पावलोपावली उमटते तिचं अस्तित्व पुन्हा वारंवार. ती गेली 1 वर्ष 2 महिने, पण ती अजून इथेच आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपऱ्यात तिची चाहूल आहे. आलो आलो पुन्हा त्या घरात, जिथे एक एक क्षण होता आपल्या प्रेमाच्या साक्षात. माझं सगळं उरलेलं दिलं शांतीवनच्या वृद्धाश्रमाच्या घरट्यात, जिथं आता माझं मन आहे आणि जिथे माझं मन शांत आहे. जीवन साथ. वस्तू गेल्या पण आठवणी राहिल्या. वस्तू गेल्या पण आठवणी राहिल्या. डोळ्यात पाणी पण मनात शांतता वाहिल्या. ती गेली खरी, पण तिचं मला काय करणार त्याला? काय होतं ते माझ्या हातात होतं तोपर्यंत मी सगळं केलं. बसा. माझ्याच हातात काही राहिलं नाही. आणि माझं सुद्धा काय झालं, मध्ये पडल्यामुळे माझ्या या सगळ्या पायांमध्ये राहिले. अच्छा.